आज सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी मतदान होत आहे। मात्र सोलापुरातील असा एक भाग आहे रुबीनगर आणि अमोलनगर या भागातल्या प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातलेला आहे। सकाळपासून आता आपण बघतो दुपारचे 1:30 वाजलेले आहेत, अद्यापपर्यंत या भागातला एकही नागरिक मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला नाही। यांच्या काय मागण्या आहेत? अनेक दिवसापासून या मागण्या लोकप्रतिनिधी असतील, स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील यांच्याकडे लावून धरल्या। याच्यामध्ये अनेक बाबी उघड झालेल्या आहेत। खासदार निधीतून या ठिकाणी रस्ता केला गेला असं म्हणणं होतं, मात्र हा रस्ताच कुठं अस्तित्वात नाही। अशा अनेक गोष्टी या ठिकाणी समोर येत आहेत। आपण यांना विचारूयात काय मागण्या आहेत, एकंदरीत तुमच्या कशासाठी मतदानावर बहिष्कार घातला? लोकशाहीचा आज इतका महत्वाचा उत्सव असताना त्यापासून आम्ही वंचित आहोत सगळे, आणि त्या वंचित राहण्याच्या पाठीमागे जे कारण आहे ते प्रशासनाचा डिम्म कारभार। प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। अमोलनगर ते रुबीनगर हा रस्ता 2006 साली खासदार फंडातून तयार झालेला आहे। तो तयार झालेला रस्ता फक्त कागदावरती तयार झाला, प्रत्यक्षात मात्र झालेला नाही। शेजारचा प्लॉट धारक वारंवार इथं चर खणतायत, इथं तारेचं कुंपण टाकलं जातंय आणि तो रस्ता वापरण्यापासून आम्हाला बंदी घातली जाते, मज्जाव केला जातोय। अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत, स्थानिक लोकप्रतिनिधींना अनेक वेळेला सांगितलेले आहेत। विद्यमान भाजपचे आमदार ह्याच प्रभागामधून 3 वेळा निवडून गेलेले आहेत, त्यांनाही हा विषय सगळा माहिती आहे, पण कुणाची इच्छा होत नाही की हा विषय सोडवायचा आहे। त्यामुळे त्यांना धडा शिकवायचा म्हणून ह्या लोकांनी आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण मतदानावरती बहिष्कार घालूयात, आणि सगळे ठाम आहेत बहिष्कारावरती। तुम्ही म्हणताय शेजारचा प्लॉट धारक रस्ता बंद करतो, तुमच्या लेआउट मध्ये रस्ता कुठे होता? तोच रस्ता, हाच रस्ता आहे की जो लेआउट मध्ये दाखवलेला आहे, जो प्रशासनाने केलेला आहे, जो कागदावरती केलेला आहे, पण तरीही तो रस्ता अडवला जातोय। लेआउट मध्ये तोच रस्ता आहे। काय कुठल्या कुठल्या अडचणी आहेत? किती वर्षापासून ह्या अडचणी आहेत? साधारण 30 ते 32 वर्ष झालेली आहेत ह्या अडचणी आहेत, आणि साधारण 88-89 साली ह्या सगळ्या सोसायटी अस्तित्वात आल्या आहेत। गणेश बिल्डर स्कीम नंबर 3, अमोलनगर आणि लोखंडवाला पार्क ह्या तिन्ही सोसायटी 88-89 पासून आहेत। तेव्हापासून हा रस्ता तयार केला, 2006 साली हा रस्ता तयार झालेला आहे। सगळ्या सोसायट्यांच्या लेआउट मध्ये तोच रस्ता आहे, जो जाणून बुजून शेजारचा प्लॉट धारक अडवतोय। ह्याच्यावरती राजकीय दबाव पण आहे, आणि प्रशासन का त्याला हे करतंय कळत नाहीये। प्रशासनावर डिम्ब आहे, प्रशासन फरकच पडत नाही काही। आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे, बहिष्कार टाकतो हेही आयुक्तांना सांगितलेलं आहे, तरी आयुक्तांना जाग येत नाहीये। हे वाईट गोष्ट आहे। या ठिकाणी 32 वर्ष 40 वर्ष झाली काही नागरिक रहिवासी आहेत, मात्र अद्याप त्यांना रस्ता मिळाला नाही। काय सांगाल? हे खरं आहे, मिळालं नाही आम्हाला रस्ता, पण त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होते। घाण आहे, रस्ता करू दिले नाही, असं अडचणीमध्ये आम्ही चालले बघा। काय कुठले म्हणजे तुम्हाला धड जाता येत नाही, या ठिकाणी मयत असेल किंवा मेडिकल अँब्युलन्स अशा गोष्टी येत नाही, अँब्युलन्स येत नाही। माझ्याच नवऱ्याची मेल्यानंतर 2-2 माणसं असं घेऊन जोडीत घेऊन 2 अँब्युलन्स मध्ये इथं टाकलेले आहे। मग त्यामुळे आम्हाला नुकतंच खड्डा मारले होते, एवढं 5-5 फुटाची इथं, म्हणजे कुंपण टाकून खड्डा मारून ठेवले होते। मग काय करायचं, एवढंच। किती वेळ तुमचं तुम्हाला जाता येते या रस्त्यावरून? असं गुडघे दुखतात, अंग हातपाय दुखतात, आजारी सारखे आजारी, इथं घाण महिला आहे ना इथं, त्याच्याने सारखे आजारी असते बघा मी घरात। माझ्या वय 72 आहे सध्या। तर हे 72 वयाच्या नागरिक आहेत, यांना देखील अशा खडबडीत रस्त्यावरून करावं लागत आहे। या ठिकाणी काही नागरिक देखील आहे, यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया काय समस्या काय। सर्वसाधारण इथं गणेश बिल्डर मध्ये रहिवासी आहेत, इथं सरकारी नोकऱ्या वगैरे कोणी राहणार नाही, सगळे हातावरचे फोटो काम करून येणार आहे। या लोकांना जर मुबलक सुविधा जर मिळत नसतील, आज आम्ही गेले 32 वर्ष इथं राहतोय, साधी 2 व्हीलर सुद्धा आम्हाला जायला अवघड होतं। आतमधल्या इंटरनल लाईट सुद्धा बंद आहेत। 10 वेळा आम्ही जातोय, डिमांड करतोय महापालिकेला, आम्ही दर महिन्याला दरवर्षी टॅक्स भरतोय, पण ते टॅक्स आम्हाला सुविधा देण्यासाठी आम्हाला महापालिका करते म्हणून आम्ही ते टॅक्स भरतोय, पण त्या सुविधा आम्हाला गेल्या 32 वर्षापासून आम्ही त्याला वंचित आहे। मग आता शेवटी सगळ्या गोष्टी आम्ही कंप्लीट केल्या आहेत, कॉर्पोरेशन पासून आयुक्तापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही सगळ्यांना निवेदन दिलं, तरी सुद्धा या मार्गाचा तोडगा निघत नाही। या कारणावस्तव आम्ही सर्वजण गणेश बिल्डर आणि अमोलनगर तिथल्या परिसरातल्या रहिवाशांनी एक निर्णय घेतला की आपल्याकडे अस्त्र एकच आहे, जो आज आम्हाला उत्सव इतक्या मोठ्या पद्धतीने साजरा करायचा होता, पण आम्हाला त्याच्यापासून वंचित राहण्यासाठी या सुविधा नसल्यामुळे आम्हाला ते गोष्ट करता येणं वंचित राहायला लागलं। त्याच्यामुळे आम्ही सर्व गणेश बिल्डर आणि गणेश बिल्डरच्या आसपासचे सगळे लोक एक ठाम निर्णय घेतलाय की याच्या पुढे पण आम्हाला जर हा रस्ता मार्ग नाही मिळाला तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच उरला नाही। पाठीमागच्या 15 दिवसापासून मतदानाची रणधुमाळी सुरू आहे, कुणी आलं नाही मत करा म्हणून? एक जणही आलं नाही। 8 दिवसापूर्वी आम्ही महापालिकेत दिलं होतं की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे, जागोजागी आम्ही बॅनर्स वगैरे लावले की बाबा इथं आम्ही मतदान करणार नाही। एकही उमेदवार इथं आम्हाला विचारण्यासाठी आला नाही की बाबा तुम्ही का मतदानावर बहिष्कार टाकता, तुमच्या अडचणी काय, सुविधा काय, कारण ह्या गोष्टी ऑलरेडी 32 वर्षापासून त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेलेल्या आहेत।
तरी सुद्धा इथं आमच्याकडे स्लिपा सुद्धा आम्हाला वाटायला कोणी आलं नाही. आमचं कुठल्या भागामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये मतदान आहे हे सुद्धा आम्हाला अद्याप माहित नाही. रुबीनगर गणेशनगर किती मतदान आहे तुमच्या? इथं साधारणतः 1000-1500च्या वरती मतदान आहेत. गणेश बिल्डर मध्ये आसपास 150 घरांचं कुटुंब आहे. अमोलनगर मध्ये पण तीच परिस्थिती आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये पण तेच परिस्थिती. तुम्ही मनपा आयुक्तांना पण भेटले होते? निवेदनासहित वारंवार आम्ही त्यांच्याकडे जाऊन तिथं बसलेलो आहे. सकाळी 10 वाजता आम्ही बसलेलो, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही तिथं ठिया मांडून बसलो होतो आयुक्तांना पत्र देण्यासाठी. सगळ्या महिला आमच्या भगिनी जे आहेत बिना अन्नपानाच्या आम्ही आयुक्तामध्ये जवळपास 10 ते 12 वेळा जाऊन चक्कर मारून दिवसभर आम्ही तिथं थांबून आलोय. निवेदन घेतले पण त्याच्यावर काही उपाय अजून सुद्धा झाला नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, इथले विद्यमान आमदार काय कोणी नाही. आम्ही त्यांच्या घरापर्यंत जाऊन आलोय तरी आम्हाला त्याचा कुठलाही नाही. आश्वासन मिळाले, त्यांनी दिले ते फक्त आम्हाला आश्वासन दिले, पण सुविधा अजून आम्हाला मिळाली नाही. आता काय भूमिका असेल? आता 1:30 वाजता संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही मतदान करू शकता. आम्हाला इथं जर आमचा प्रॉपर जर नगरसेवक असतील आणि त्यांनी जर कुठल्या स्पष्ट भाषेमध्ये किंवा लेखी आम्हाला काहीतरी दिलं की नाही बाबा एवढ्या दिवसात आम्ही एवढं हे करतोय, तर ते आम्ही आमच्या सगळ्यांचा विचार करून आम्ही मतदानाला जाऊ. कारण का हा अधिकार फक्त आम्हाला वर्षातनं 5 वर्षातनं आमचं अस्तित्व आहे का नाही हे मतदानावरच आम्हाला कळणार आहे. ते मतदानच आम्हाला करता येईना या सुविधा नसल्यामुळं. आणि जर हेच प्रकरण असंच राहिलं तर कायमस्वरूपी आम्ही मतदानावर बहिष्कारच टाकणार. तर या होत्या लोकांच्या भावना. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत, मात्र एकही मतदार या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडला नाही. जवळपास रुबीनगर आणि अमोलनगर या भागातले प्रभाग क्रमांक 26 मधले जवळपास 1,500 मतदार या ठिकाणी थांबलेले आहेत. असं नाही की अचानक यांनी बहिष्कार गाठला. पाठीमागच्या 15 दिवसापासून हे ठिकठिकाणी बॅनर्स लावतात. मनपा आयुक्त असेल किंवा संबंधित प्रशासनाला लेखी निवेदन देतात. आमचा रस्ता करा ही प्रामुख्याने यांची मागणी आहे. मात्र कुणीच दखल घेतली न घेतल्या कारणाने या ठिकाणी त्यांना नाईलाज असतो हा निर्णय घेणं भाग पडत आहे. मुंबई तक साठी विजयकुमार बाबर, सोलापूर.